ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा मोसंबीच्या बागेत आहोत की या बागेमध्ये आपलं दुसऱ्या वर्षी सलग शेड्यूल चालू आहे. तर जे शेतकरी आहेत त्यांना बोलू. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. किरणराव शेंगोळे, मुक्काम पोस्ट तळीमुरी, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. तर या ठिकाणी आपल्या आजूबाजूचे गाव किंवा आपल्या गावातले जे शेतकरी आहेत तेही या ठिकाणी बागेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आले. आणि हे शेतकरी सगळे हे मोसंबी उत्पादक आहेत. यांच्या मोसंबीची बागा आहेत. त्यांच्याही समस्या त्यांनी सांगितल्या की गळ झाली, काय प्रॉब्लेम आले. तर आज या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांना मला सांगा आता की या बागेत आपण मागच्या वर्षी शेड्यूल चालू केलं, तर त्याच्या आधी तुमचा माल किती गेलता आणि मागच्या वर्षी किती गेला? त्याच्या अगोदर गेला 7 टन. 7. मागच्या वर्षी किती माल गेला आपला? मागच्या वर्षी 55 ते 58 टन. 55 ते 58 टन माल आपला मागच्या वर्षी गेला. मागील वर्षी जे दुसऱ्या वर्षाचं शेड्यूल होतं, तर त्या वर्षी बाग तानावर घेत असताना अवकाळी पाऊस पडला आणि त्या अवकाळी पावसामुळे बागा बहुतेक भागामध्ये कमी फुटल्या, ताण बसला गेला. मला तर भरोसाच नव्हतं बाग फुटून. हे महत्वाचं की साहेबांचा फोन आला, ते म्हणजे सर इतका पाऊस झाला की आमच्या बागा फुटतील की नाही म्हणजे सांगता येत नाही म्हणे. आता तरी बाग चांगली फुटली, झाडाची क्वालिटी चांगली आहे. चालू वर्षी किती माल निघाला असा अंदाज आपला? 35 ते 40 दरम्यान. झाडा संख्या किती? 550. 550. म्हणजे अवकाळी पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी 35 ते 40 टनाची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपली जे झाडं होते पहिले जेव्हा मी आलतो, झाडाची कंडिशन काय होती? एकदम बेकार होती. पानाची कंडिशन, झाडाची कंडिशन जर घेतलेली जुनी फार झाली, आता काढून टाकासारखी. झाडांचं वय किती आपल्या? आता आहे 15-16 वर्ष. 15-16 वर्ष. म्हणजे झाडं काढण्याच्या मानसिकतेमध्ये तुम्ही या ठिकाणी आले होते. नंतर काय काय बदल झाले आपल्या बागेमध्ये जशी आपली प्रोसेस चालू झाली? झाडाची क्वालिटीमध्ये सुधारणा झाली. पानं चांगले हिरवेगार व्हायला लागली, झाडे टुमदार दिसायला लागली, हिरवेगार. आणि फळांची साईज? फळाची साईज चांगली, चकाकी आली आणि शायनिंग चांगली. आणि सगळ्यात मुख्य प्रश्न जो आहे की बहुतेक भागामध्ये किंवा आपल्याच गावामध्ये तुम्ही आता बोलले की फळगळ मोठ्या प्रमाणात झाली, अगदी 50%, 60%, 30% पर्यंत फळगळ तुम्ही बोलले. इथं फळगळ किती आहे आपली? एकदम 2-5%. 2-5%, अगदी कमी नगण्य. 5% पण आहे, 2%. 2-5%. आता इथं काही जे शेतकरी आहेत त्यांना पण बोलू. तुमचे झाड किती आहेत? माझे 550 झाड आहे. 550. 550. माल गेला की आहे अजून? नाही, आहे. आहे. किती माल होता आणि किती गळ आला? माझा जवळपास 30% माल या वर्षी गळ झाली. गळ झाली. म्हणजे 22-24 टन आता राय असेल. म्हणजे किती टन पडला असेल? जवळपास 7 ते 8-9 टन माल खाली गळलेला आहे. म्हणजे जवळपास एका झाडाखाली 40, 45, 30, 32 मोसंबी आहे. मी काउंट केले. ह्या बागेपासून आपल्या बागेचं अंतर किती आहे? ह्या बागेत 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. मग ह्या बागेत आल्यानंतर तुम्हाला फळगळ असेल, झाडाची क्वालिटी असेल, काय वाटतं? चांगला आहे एकदम. म्हणजे तुमच्या झाडात पाहिल्यासारखं म्हणजे आपण मन भरून निघतो, एकंदरीत समाधान वाटतं. उत्पन्नाच्या हिशोबाने तरी बस आपल्याला समाधान वाटतं. मुख्य प्रश्न जो आहे ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधान झालं पाहिजे, फळगळीच आहे. मग इथं जे आपण पाहतो चित्र की कुठेतरी 1-2-5 मोसंबी खाली असतील, मोठी फळगळ इथं नाहीये. या ठिकाणी हे जे लोक आहेत ना आपले सगळे मोसंबीचे अनुभव शेतकरी, सगळे अनुभव मोठा आहे. अगदी 10-20 वर्षापासून बागा आहेत. पण सध्या जे वातावरण बनलंय की अचानक काही बुरशी येणं, ती बुरशी थांबवता न येणं किंवा बुरशी कोणती आहे हे ओळखता न येणं, त्यामुळे या ठिकाणी आपले अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी चालू झाले. तर ह्या ज्या बागा आपण पाहतो युट्यूबला, लोकांना असं वाटतं की काहीतरी असं असेल की 1-2 झाडं दाखवतात आणि बाकी झाडात गळ असेल सगळीकडे. तसं काय आहे की काही प्रकार नाही. आणि तसं दाखवलं बी नाही दाखवलं, शेवटी आम्हालाच नुकसान झालं, फायदा तुम्ही थोडे 2 पैसे मागणार नको, लय गळ झाले आता यावर्षी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी ज्या बागेला भेटी देतो किंवा जिथं जातो, तुमच्याकडून 1 रुपया मी फी कधी घेतली का? नाही, फीचा नाही विषय. तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही माझ्याकडे आले नाही, माझी टेक्निक घेतली नाही, तरीही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सल्ला मी देईल. 1ही रुपया कधीच कोणत्याच शेतकऱ्याला मी या ठिकाणी फी आकारली नाही. अगदी विनामूल्य मोफत सल्ला या ठिकाणी मी देत असतो. ज्यांना योग्य वाटतं ते लोक येत आहेत, ज्यांना शक्य नसतं, अगदी विदर्भातले काही लोक असतील किंवा पूर्ण भारतामधून कॉल येतात, पंजाबचे येत आहेत, राजस्थानचे कॉल येत आहेत,
पाहिजे. याच्यातले एक 2-3 लोक असं बोलले की सर तुम्ही आले म्हणून आम्ही झाडे ठेवतो आता. बरोबर. परिस्थिती आहे. हा परिस्थिती तशी आहे. ऊसाला 3500 रुपये भाव आहे असं तुम्ही बोलले, म्हणजे चालू वर्षी. चालू वर्षी. पण शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बागा काढण्याचं कोणतंही आणू नका या ठिकाणी मनामध्ये, कारण बाग पुन्हा उभी करणं हे सोपं काम नाही. जी बाग उभी केली ती बाग तुम्हाला देईल, पण तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकली बागेत काम केलं पाहिजे. बागेला काय पाहिजे, काय नको आहे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्यानंतर बागेत चूक होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तंतोतंत या ठिकाणी फॉलो केल्या तर 100% तुमच्या बागा या ठिकाणी चांगल्या येतील, तुमचे पैसे बनतील. चांगलं आणि- येतील नाही आता रिझल्टच आम्हाला समोर दिसला. काऊन कमी मागच्या वर्षीच्या शेतात म्हणजे आजूबाजूला कधी इथून चक्कर होतो माझा. ओके. तर आज रोजी तुम्ही तर- पावसामुळे म्हणजे इतकी हे झालेली आहे हम्म. का जमीन जास्त उपाळल्यामुळे झाडं भलते पिवळे पण ही तर तशी क्वालिटी नाही. झाड म्हणजे जसं लगे एकदम नॅचरल म्हणजे असं दिसतं. आणि बाकीचे तुम्ही रस्त्याने जाताना बघा अशी कितक्या ठिकाणी झाड पिवळे झाले. आता तुम्ही जाता येता ही बाग पाहिली असेल खूपदा. हो ना, ते पण 6-7 वर्षाचे झाड वर्षाची ओके. झाडं ते पिवळे ते पिवळे पडलेले. आता येतं काही झालं तरी 15-16 वर्षाचे झाड म्हणजे झाडं काढून टाकण्याच्या अवस्थेत तुम्ही जाता येता पाहिली असणार आधी, पाहिलेले की याची कंडिशन काय होती, काडी किती होती. आता जर तुम्ही पाहिलं काळीच नाही तर ना. हे जे झाड दिसतात ना, याच्या पानाच्या आतमध्ये जे फळ आहेत दिसतात का? नाही फळ तर मग आता तर खाली घुसल्यावर मग फळ दिसते. हा हा बाहेरून तर आता म्हणजे- तिथे समोर क्वालिटी दिसते. हा. पण पानांची संख्या किती आहे? तेच मग अन्नद्रव्य घ्यायची पण क्षमता जास्त झाल्यामुळे हम्म. अजून कुठे हे होईना. पानं वाढले म्हणजे तिचं हे क्षमता ताकद क्षमता वाढली. झाडाच्या ताकद वाढली. बरोबर. मग तुमचा म्हणजे आम्हाला मार्गदर्शन योग्य वाटलं. योग्य वाटलं. म्हणजे इथं असं काही म्हणजे हे नाही की काहीतरी म्हणजे सांगायचं. आमचे 600 झाड आहे अजून. हा हा मला म्हणजे माझी त्याच्यावर भावना नव्हती का हे झाडे अशी वाटते कशाला ठेवलेले आपण. हा हा खरं वाटतं का ऊस केलेला पुरतो म्हणून. हम्म. पण आज म्हणजे इथं चक्कर मारा ना फरक वाटला. मग तुम्ही बाग ठेवणार आता? आणि मग आता ठेवाच लागणार. आता 7 वर्ष झाडं झाले ना आता म्हणजे रोड अजून रस्ते इथं आणि- बाजूलाच आहे, ओके. इथून अर्धा किलोमीटरचं अंतर. तुमची जी मानसिकता आहे ना, की बागेला योग्य भाव येत नाहीत, अनेक समस्या आहेत, अनेक आजार आहेत. मग आज तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगता? बाग ठेवलं पाहिजे की टेक्निक घेतलं पाहिजे? टेक्निक घेऊन घेऊन म्हणजे बघायला अनुभवच एवढे आपण याच्या अगोदर समजा आता मी 7 वर्ष झाडं झाले. आता म्हणजे माझी किती डायरेक्ट 15 वर्ष लॉस मध्ये गेले आणि वाटते. Yes. त्याच्यापेक्षा अजून 2 वर्ष ठेवले तर अनुभव घेऊन बघितलं काय अडचण आहे आम्हाला. टेक्निकल न केलं तर- टेक्निकल बागांना काम केलं पाहिजे ना असं टेक्निकल न केलं तर जुनं पारंपरिक फळ अजून पद्धतीनं न व्यवस्थित करता न करता आजच्या technical आता नवीन पद्धतीनंच काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. हे महत्त्वाचं. मगाशी आपण मीटिंग केली एक थोडीशी. मीटिंग मध्ये सगळ्या मुद्द्याला आपण हात घातला. तर तुम्ही आमचं शेड्यूल सलग 2 वर्ष या ठिकाणी वापरलं आणि यांचं पाहून या ठिकाणी हे जे लोक जमले सगळे, यांना एक मोलाचा सल्ला तुम्ही दिला. हे पण खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. शेतकऱ्यांना त्यांनी शेतकऱ्यांना जमा केलं. सांगितलं, हे पण लय महत्त्वाचं. त्यांनी जमा केला आम्हाला. नाही, हा. शेतकरी सांगत नाही सांगत नाही. कोण चांगला माल आला काय आला नाही, ऑफिशियल शेतकरी असे स्टिकर काढून फेकी तर बरोबर. बॉटल फोडली ते नाही बोलले. म्हणजे इतके बेकार हा, शेतकरी शेतकऱ्यांना सांगत नाही. हा ना. तर एखाद्या शेतकऱ्याकडे जर टेक्निक असेल तर अवश्य त्याने त्या शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. शेतकरी आपले अनुभव आहेत, पण शेतकरी काय असणार आहे का, की काही शेतकरी चांगले पण आहेत त्याच्यामध्ये, आहे, आहे. की सांगतात सल्ला, पण काही असे असतात की माझी बाग चांगली यायला पाहिजे पण याची यायला नाही पाहिजे. नाही यायला पाहिजे. तुम्हाला पण त्याचा अनुभव असेल. तर या ठिकाणी तुम्ही आले, बागेची पाहणी केली. यांनी या ठिकाणी सलग 2 वर्ष आमच्यावरती विश्वास टाकलाय आणि आपले जे मित्रमंडळी आहेत त्यांनाही यांनी सांगितलं की तुम्ही अवश्य हे घ्या. त्याबद्दल तुमचं खूप खूप असं अभिनंदन. ज्यावेळेस आपली बाग जाईल विकल, पुन्हा आपण या बागेमध्ये येऊ, पुन्हा शूटिंग घेऊ आणि ज्या लोकांच्या बागा आता आपल्याला पाहायच्यात त्याची आपण या ठिकाणी आता पाहणी करू.